हॅलो मित्रांनो, एक अलगच कहाणी आपल्या समोर येते की आता आम्ही पेणमधले आहोत. भले पेण तालुक्यामध्ये आहोत आम्ही, आणि अलिबाग तालुक्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजते की तिथं बिबट्या आलेला आहे. नागाव बीच जो पर्यटकांच्या वर्दळीमध्ये कायम असलेला हा बीच आहे, आणि तिथं बिबट्या आला आहे. आपण इथं वर्षानुवर्ष राहतो आहे पेणमध्ये, अलिबागमध्ये आपण जातो आहे कधीतरी. तिथं आपण कधीच या गोष्टी ऐकून नाहीत की बिबट्या तिथं असेल म्हणून. आणि नागावसारखा ठिकाण जिथं कुठंच काय असा वाटत नाही, जंगल एरिया, आणि त्या ठिकाणावरती आज बिबट्या आपल्याला बघायला मिळत आहे. एवढ्या वर्षांनी, मी 31 वर्षांनी ही गोष्ट ऐकतो आहे की तिथं एक बिबट्या आला आहे म्हणून. आता हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा माहोल आहे, आणि हा माहोल का तयार झाला आहे देव जाणे. पण अशा ठिकाणांवरती पण बिबट्या आलेले आहेत की जिथं कधीच आपल्याला वाटत नव्हतं की तिथं बिबट्या असेल म्हणून. सरकारने पण एक अलगच माहोल बनवला आहे की जिथं बिबट्या दिसतील किंवा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बिबट्या, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बिबट्या दिसतील तिथं शेळ्या सोडायच्या त्या जंगलांमध्ये. आता मला सांगा, आपली लोकं त्या लेवलची आहेत का की शेळ्या त्या जंगलांमध्ये ठेवून देतील? इथं त्यांना साधी भाजी दिसली तिथं ते भाजीला तोडून खातील. आपण जाऊन तिथं भाजी घेऊन येतील, रानफलं रानमेवा सगळं घेऊन येतात. तर ते शेळ्या तशा ठेवून देणार आहेत काय आपली इथली पब्लिक? या गोष्टीचा पण सरकारने विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की सरकारने या ज्या शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे तो सगळीकडं हास्यास्पद निर्णय आहे असं तर मला वाटतं. आणि सगळीकडे तीच चर्चा आहे की या निर्णयाने काही साध्य होणार नाही, आणि सरकार या गोष्टी कशा काय करू शकतो, कसा काय सुचू शकतो या अशा गोष्टी की तिथं पब्लिक दुसऱ्या दिवशी शेळी सोडा, तिसऱ्या दिवशी तो बिबट्या राहिला बाजूला, आपलीच लोक जाऊन त्या शेळ्यांना बोकडांना धरून खाऊन जातील, आणि बिबट्या तसं इकडे तिकडे राहील. आणि मेन म्हणजे बिबटे आले कुठनं? हे बिबटे 100% सांगतो इकडून तिकडून कुठून तरी सोडलेले बिबटे आहेत, आणि कोणी सोडले आहेत याचा पहिले शोध लावा. या स्कीम राहू दे बाजूला. या स्कीम हल्ली पब्लिकमध्ये तर अलग अलग प्रकारचा डाऊट येतो आहे की या स्कीम कशा काय सुचतात सरकारला की असे बिबटे येतात आणि शेळ्या त्यांच्यासमोर टाकायच्या. पण ते टाका, पण ठीक आहे, पण ते इथं ज्या ठिकाणांवर बिबटे नव्हते अशा ठिकाणांवरती पण बिबटे यायला लागलेत. तर हे 100% कुठून ना कोणीतरी सोडलेले बिबटे आहेत, आणि याचा शोध लावला पाहिजे आपण. आणि तुम्हाला सांगतो आता की पनवेलमध्ये बिबटे आले, अलिबागमध्ये आले, बदलापूरमध्ये बिबटे आले. हे बिबटे इतके वर्ष कुठंच दिसत नव्हते. इवन तो आपला कर्नाला किल्ला, कर्नाल्याचं अभयारण्य, तिथंसुद्धा बिबटे नव्हते. कार्लेखिंड अलिबागची तिथंसुद्धा बिबटे नव्हते. मग हे बिबटे अचानक कुठून आले याचा कायम आपल्याला शोध लावायला लागेल, कारण की हे 100% सोडलेले बिबटे आहेत कुठून ना कोणी, आणि ते अचानक आलेलं आहे. अचानक काय बिबट्यांची संख्या अचानक वाढली असं नाही आहे. बिबटे आधीही होते, पण ते कुठं होते? आपल्या एरियामध्ये तर कधीच दिसत नव्हते. मग ते अचानक इथं कसे काय आले याचा कायम आपण शोध घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर आपल्या लोकांनी, सरकारने तरी 1 कोटी शेळ्या सोडा, 1 कोटीच्या शेळ्या सोडा, किती पण निधी असू दे शेळ्या सोडण्यासाठीची, तर किती लोक ते शेळ्या खरोखर सोडणार आहेत त्या जंगलामध्ये? किती शेळ्या सोडून त्याच्यासोबत फक्त काय 10-15 शेळ्या आणतील, फोटो काढतील आणि सोडून देतील, असा पण प्रकार होऊ शकतात. त्याच्यानंतर बिल दाखवताना 5,000ची शेळी आहे तिथं 15,000चा बिल दाखवतील, त्याही घटना होऊ शकतात. अशा अनेक प्रकारच्या घटना होऊ शकतात या स्कीममध्ये. तर शेळ्या सोडण्याचा निर्णय म्हणजे एकदम चुकीचा निर्णय आहे. याच्यामध्ये फुकटखाली पैशाचा वेस्टेज आहे, आणि असल्या नादाला लागू पण नका. म्हणजे या प्रकारचा अर्थ असा झाला आहे की एखादा दारुड्या, एखादा बेवडा आहे, दुसऱ्या घरात जाऊन तो भांडणं करते, तर त्याला त्याच्या घराच्या आसपासमध्येच मस्तपैकी दारूचा डेरा टाकून द्यायचा, आणि तो दारू खरोखर त्याला पुरवली जाते का नाही ते पण माहीत नाही, पण त्याला दारूचं दुकान टाकून द्यायचा, किंवा दारू त्याला फ्रीमध्ये वाटून द्यायची की घे बाई तुला दारू, आणि तू दुसरीकडे जाऊन भांडणं नको करूस. या प्रकारचा अर्थ होतो इथं सरळ. तसं करण्यापेक्षा तुम्ही त्या बिबट्यांवर निर्बंध आणा, बिबट्यांसाठीच काहीतरी करा, की बिबट्यांना निर्बंध करण्यासाठीच काहीतरी करा, त्यांची नसबंदी करा, त्यांना तुम्हाला पाहिजे ते करा, दुसऱ्या देशात सोडून दे त्यांना, काय घेणं देणं त्यांच्याशी. तर तुम्ही या गोष्टी करा, ते स्वतःहूनच शेळ्या आणा आणि त्यांची लोकसंख्या त्यांची संख्या वाढवत राहा. याला काय अर्थ आहे या गोष्टींना? शेळ्या आणून काय करणार आहे? तो काय गॅरंटी देत आहे की शेळ्या आणल्या तर तो माणसांच्या वस्तींमध्ये डबल येणार नाही? अशी गॅरंटी आहे का कोणाची? तर काहीच नाही होऊ शकत या गोष्टी. तर तुम्ही मला सांगा की या गोष्टींमध्ये आळा आणण्यासाठी आपल्याला नसबंदी किंवा त्या दुसऱ्या देशामध्ये सोडून देणं, या गोष्टींचा उपाय केला पाहिजे. योग्य रीतीने त्यांना पकडलं पाहिजे. इथं एकाला प्रशिक्षण आहे, आता या नागावमध्ये बघतोय तर एका पण वन अधिकाऱ्याला काय प्रशिक्षण नाही, काय नाही. तो आपला काय कसा कुठं पण पिंजरा मांडते, आणि अजून पण तो 2-3 दिवस झाले, आजची 11 तारीख आली, पण त्याला काय अजून तो तिथं काही भेटला नाही, बिबट्या काय भेटला नाही. या कंडिशन आहेत आजच्या घडीला.
तर याच्यामध्ये थोडी सुधारणा करा किंवा नसबंदी करा, त्यांना दुसऱ्या देशात सोडून द्या, पकडा, त्यांना व्यवस्थित पकडायचं शिक्षण द्या, रेस्क्यू टीम बोलवा व्यवस्थित चांगलेवाली क्वालिटीमध्ये, आणि तेव्हा ते भेटतील आणि त्यांना बाहेर देशात सोडा. नाही तर त्यांची नसबंद्या करून त्यांना कुठेतरी टाका जंगला चांगल्या. इकडं नाही तर इकडं भेटते तर इथला घ्या, नाही तिथं टाका, त्या शहरात टाका, या शहरातला घ्या नाही त्या शहरात टाका. असं नका करू, काय भेटला म्हणून जवळपास सोडून द्या, टेम्पोचा खर्च होईल म्हणून. तर या गोष्टींचा जरा तुम्ही विचार करा. उगाच त्या शेल्या आणून त्या शेल्या संपल्या, मग काय करणार आहेत? समजा एखाद्या जंगलामध्ये 100 शेल्या सोडल्या, तर तो बिबटे 5-6 आहेत, तर ते 5-6 बिबटे 5-10 दिवसात त्या शेल्या संपून जातील. पुढं काय त्यांचं? मग ते पुढं त्याच वस्त्यांमध्ये येतील ना ते. मग ते शेल्या सोडत बसून खर्च व टाईमपास नका करू. सरळ नसबंदी किंवा दुसऱ्या देशामध्ये सोडून द्या ते, किंवा काय पण करता बिबट्यांचा. पब्लिक तर डायरेक्ट हैराण झाले या गोष्टींना, की कोण सोडते, दलबत्र्यासारखं काय समजत नाही या गोष्टी.